नमस्कार. BMS फर्स्ट इयर क्रियाशारीर या विषयातील आज आपण वात पित्त कफ दोष जे क्रियाशारीर किंवा आयुर्वेदाचं जे बेसिक आहे दोष धातू मल त्यातील आपण आज दोष या दोषांचे इम्पॉर्टंट श्लोक पाहणार आहे जे तुम्हाला पाठांतरासाठी खूप इम्पॉर्टंट आहेत व ते जर तुमचे पाठ असतील तर तुम्हाला आयुर्वेद क्रियाशारीरच काय तुम्हाला पूर्ण BMS फायनल इयरपर्यंत ते कामाला येणार आहेत. हे जर श्लोक तुमचे पाठ असतील तर ते तुम्हाला खूप जास्त विषयांमध्ये तुम्हाला ते उपयोगी पडणार आहेत. जसं संहिता झालं, क्रियाशारीर झालं, तर सर्व विषयांमध्ये तुम्हाला ते उपयोगी पडणार आहेत. तर हे श्लोक तुम्ही आत्तापासूनच पाठ करायला घ्या. काही जणांना संस्कृत नवीन असेल, तुम्ही BMSमध्ये नवीन आहात, तुम्हाला ते शब्द ते वाक्य बनवण्यासाठी किंवा ते वाचण्यासाठी अवघड जात असेल, परंतु तुम्ही जर आत्तापासून श्लोक पाठांतराची सवय लावली व श्लोक पाठ करत गेले तर तुम्हाला शेवटी स्ट्रेस येणार नाही व तुम्हाला एक्झाममध्ये श्लोक लिहिल्यानंतर तुमचं प्रेझेंटेशन खूप छान होईल. तर त्याचप्रमाणे तुम्हाला वायवामध्ये देखील याचा उपयोग होईल आणि वर्गामध्ये देखील श्लोक सांगण्यासाठी तुम्हाला याचा उपयोग होईल. तर श्लोक पाठांतर आत्तापासूनच तुम्ही चालू करा. तर सुरुवातीला आपण बेसिक वात पित्त आणि कफ दोषांचे श्लोक पाहणार आहे. तर हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वीच मी तुम्हाला एक सूचना देऊ इच्छितो की हा व्हिडिओ फक्त श्लोक कोणते पाठ करायचे आणि त्याचं प्रोनाऊन्सिएशन कसं करायचं यासाठी हा व्हिडिओ आहे. ह्याच्यामध्ये कोणत्याही श्लोकचा मी तुम्हाला अर्थ सांगणार नाही किंवा एक्सप्लेनेशन सांगणार नाही आहे. त्यासाठी आपण वेगळं प्रत्येक दोषाचा हँड रिटन नोट्सचे व्हिडिओ अपलोड करणारच आहोत. त्यामुळे कोणीही कमेंट करू नका की फक्त वाचून दाखवलं वगैरे. तर मी हे बेसिक क्लिअर करण्यासाठी की प्रोनाऊन्सिएशन कसं असतं, कोणकोणते श्लोक मी पाठ केले पाहिजे हे तुम्हाला कोणी सांगत नाही, त्यासाठी हा व्हिडिओ आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर वातदोषाची उत्पत्ती तत्र वा गती गंधनयोरिती धातू. निरुक्ती तत्र वा गती गंधनयोरिती धातू. पांचभौतिकच संघटन त्यामध्ये वायू आकाशभूताभ्याम वायू. त्यानंतर सामान्य स्थान कोणतं आहे वातदोषाचं? पक्वाशय कटिशक्ती स्त्रोत अस्ति स्पर्शनेंद्रियम स्थानम वातस्य तत्रापि पक्वाधानम विशेषता. गुण वातस्तु वृक्ष लघु चल बहु शीघ्र शीत परुष विशद. त्यानंतर वातदोषाचं महत्त्व पित्तम पंगु कफम पंगु पंगो मलधात्व वायुनाम यत्र नियंते तत्र गच्छन्ति मेघवत. त्यानंतर वातदोषाचं सामान्य कार्य उत्साह श्वासोच्छ्वास निश्वास चेष्टा वेग प्रवर्तने सम्यगत्तश्च धातूनाम अक्षणम पाटवेन च. प्रकार प्राण उदान समान व्यान अपानात्म. त्यानंतर वातदोषाच्या वृद्धीची लक्षणं कार्श्य कार्ष्ण उष्णकामत्व कंप अनाह शकृद्ग्रहाण बलनेंद्रिय भ्रंश प्रलाप भ्रम दीनता. वातदोषाच्या क्षयाची लक्षणं लिंग क्षीणे अनिले अस्य सो अल्प भाषिते हितम. तर हे होते वातदोषाचे काही इम्पॉर्टंट श्लोक जे तुम्हाला पुढे BMSमध्ये खूप उपयोगी पडणार आहेत. तर हे सर्व श्लोक पाठ करा. त्यानंतर नेक्स्ट पित्तदोष, त्याची उत्पत्ती तपसंतापे, निरुक्ती तपसंतापे. त्यानंतर पांचभौतिक संघटन आग्नेय पित्तम. सामान्य स्थाने नाभिरामाशय स्वेदोलसिका रुधिररस दृकस्पर्शनम च पित्तस्य नाभिरत्र विशेषतः. त्यानंतर पित्तदोषाचे गुण पित्तम सस्नेह तीक्ष्ण उष्ण लघु विस्त्र सरम द्रवम. सामान्य कार्य पित्तम पक्ति उष्मदर्शनम श्रुत त्रुट रुचि प्रभा मेधादी शौर्य तनुर मार्दवम. त्यानंतर पित्तदोषाच्या वृद्धीची लक्षणे पित्त विनमूत्र नेत्रत्वक श्रुत दाह अल्पनिद्रता पित्तम. पित्तदोषाच्या क्षयाची लक्षणं पित्ते मंदो अनल शीत प्रभाहानी. तर हे होते पित्तदोषाचे इम्पॉर्टंट श्लोक्स. तर तुम्हाला वाटेल की एवढे श्लोक आहेत का? तर ह्याच्यामध्ये तुम्ही बघायला गेलं तर प्रत्येकाचे 5-5 प्रकार माहिती आहेत, त्यांचेसुद्धा वेगवेगळे श्लोक आहेत, त्यांच्या कार्यांचे श्लोक आहेत. ते आपण नंतर पाठांतर करू. सुरुवातीला तुम्ही हे पाठांतर चालू ठेवा. हे 1-1, 2-2 लाईनीचे श्लोक तुम्ही जर रोज वाचले किंवा डेली रिवाईज केले तर तुमचे लक्षात राहतील. नेक्स्ट आहे कफदोष, त्याची उत्पत्ती श्लीष आलिंगने. निरुक्ती केन फलती इति कफा. पांचभौतिक संघटन अंब पृथ्वीभ्या श्लेष्मा. सामान्य स्थान उरकंठशिर क्लोमपर्वण्य आमाशय रस मेदोघ्राणम च जीवाच्च कफस्य सुतरामुर. कफदोषाचे गुण स्निग्ध शीतो गुरुमंद लक्षणो मृत्सन स्थिर कफा. त्यानंतर नेक्स्ट कफदोषाची सामान्य कार्य श्लेष्मा स्थिरत्व स्निग्धत्व संधिबंध क्षमादिबी. त्यानंतर कफदोषाचे प्रकार अवलंबक क्लेदक बोधक तर्पक श्लेषकत्व भेदे श्लेष्मा. त्यानंतर कफदोषाची वृद्धी लक्षणांचा श्लोक श्लेष्म अग्निसदन प्रसेकालस्य गौरवम श्वेत्य शैत्य शतांगत्व श्वासकास अतिनिद्रता. आणि कफदोषाच्या क्षयाची लक्षणे श्लेष्म शयानाम शून्यत्व कफे भ्रम श्लेष्म शयानाम शून्यत्व वृतद्रव श्लत संधिता. तर हे होते वात पित्त व कफ दोष या संबंधित काही इम्पॉर्टंट श्लोक जे तुमचे पाठ असले पाहिजे. हे तुम्हाला युनिव्हर्सिटी एक्झाममध्ये तसंच युनिव्हर्सिटीच्या वायवामध्ये तसंच कॉलेजच्या एक्झाम्समध्ये किंवा लेक्चर्समध्ये तुम्हाला हे श्लोक खूप इम्पॉर्टंट पडतील. तुमचे जर पाठांतर असतील तर तुम्हाला मदत होईल. तर हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या इतर मित्रांमध्ये शेअर करा.
तसंच BMS फर्स्ट इयर संबंधित तुम्हाला कोणत्याही विषयाच्या कोणत्याही टॉपिकच्या नोट्स हव्या असतील तर नक्की कमेंट करा, आपण ते प्रोव्हाइड करूया. असंच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत. धन्यवाद. So guys, subscribe Ayurveda Essence for more such videos. You will get all handwritten notes here.